नमस्कार, टाइम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सध्या मी मातोश्री परिसरात आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूचा माहोल बघून नक्कीच तुम्हाला समजू शकतं। आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते ठरले आहेत त्यांची बैठक आज सध्या मातोश्री परिसरात होत आहे। एकंदरीत जर का आपण पाहिलं तर इथे संपूर्ण नेते मंडळी आहेत जे जमा व्हायला सध्या सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, त्याचबरोबर अजय चौधरी यासारखे अनेक नेते मंडळी आहेत जे सध्या इथे या परिसरात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आज ही नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांची इथे बैठक होत आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहिलं तर महाविकास आघाडीने केवळ 49 जागांवर त्यांचं जे समाधान आहे ते त्यांना समाधान मानावं लागलं आहे। त्याचबरोबर शिवसेनेला यामध्ये फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्र पवार यांच्या गटाला 10 जागांवरच यावेळेस समाधान मानावं लागलं आहे। एकंदरीत महाविकास आघाडीला फक्त 49 जागांवर यावेळेस समाधान मानावं लागलं आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची इथे बैठक होत आहे आणि आज सकाळी जेव्हा संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु सध्या जेव्हापासून निकाल लागला आहे तेव्हापासून एकच प्रश्न सध्या मोठा चर्चेत आहे आणि तो म्हणजे 2 ठाकरे हे एकत्र येणार का, हा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे। अनेकांनी याबाबत अनेक मतं देखील दिले, परंतु याबाबत सकाळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांचा याबद्दल बोलत असताना ते म्हणाले आहेत की एकंदरीत ते म्हणाले आहेत की हा फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापुरताच मर्यादित प्रश्न नाही, ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानेच एकत्र आलं पाहिजे। मग ते प्रकाश आंबेडकर असले तरी त्यांनी देखील एकत्र यायला हवं, अशा शब्दात यावेळेस संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे। म्हणजे ते स्पष्टपणे काही बोलले नाही आहेत, परंतु ज्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे त्यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं असं यावेळेस संजय राऊत म्हणाले आहेत। सध्या ही बैठक आतमध्ये सुरू आहे, बैठकीतले अपडेट्स तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, परंतु नेमकं काय घडतं या बैठकीत किंवा पुढील आगामी ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याबाबतचं काही त्यांना मार्गदर्शन केलं जाणार का, किंवा नेमका इतके कमी सीट्स कसे आले यावर काही चर्चा होणार का, याबाबतची संपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करू। त्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र चॅनलला जोडून राहा। कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे बोडके, मातोश्री, बँड्रा।